वणीची सप्तशृंगी ही पुण्यात कशी आली हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर आपण आज ते जाणून घेऊयात. श्री चतुर्श्रृंगी देवी ही पुण्याची अधिष्ठात्री देवी असून तिला महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अंबारेश्वरी या नावानेही ओळखले जाते. मंदिर पुण्याच्या वायव्य दिशेच्या डोंगरावर वसलेले आहे. सुमारे 250 वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळात दुर्लभ शेठ पितांबरदास महाजन नावाचे एक सावकार सप्तशृंगी देवीचे भक्त होते. वयामुळे वणीला जाऊ शकत नसल्याने देवीने स्वप्नात दर्शन देऊन पुण्यातील एका डोंगरावर स्वयंभू रूपात प्रकट होण्याचे सांगितले. देवीच्या सांगण्यावरून दुर्लभ शेठ यांनी दिलेल्या ठिकाणी खुदाई केली असता स्वतः प्रकट झालेली स्वयंभू मूर्ती सापडली. तेथेच मंदिर उभारण्यात आले. या घटनेच्या आनंदात चतुर्श्रृंगी रुपया नावाचे नाणे दुर्लभ शेठ यांनी टाकसालीत बनवले होते. त्यामुळे हे मंदिर इतिहासातही महत्त्वाचे स्थान मिळवते. हे मंदिर निसर्गरम्य डोंगरावर वसलेले आहे. आजूबाजूला झाडे, बागा, आरामस्थान यामुळे पर्यावरणपूरक आणि शांत वातावरण निर्माण झाले आहे. हे मंदिर पुणे शहराच्या आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. हजारो भक्त दररोज आणि लाखोंनी नवरात्रात येथे दर्शनासाठी येतात. अशाच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब